प्रश्न वगैरे. अमर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3800 रुपये जीएसटी भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4100 रुपये जीएसटी गोळा केला. बघा त्यांनी जीएसटी किती गोळा केला? 4100 रुपये गोळा केला असं आपल्याला दिले. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा कर, ज्याला सीजीएसटी असं म्हणतो आपण, व राज्याचा देय कर, त्याला काय म्हणतो आपण? एसजीएसटी म्हणतो आपण. बरोबर. तर हे आपल्याला दोघं जण या ठिकाणी काढायचे आहेत. तर अमर एंटरप्राइजेस जो आहे त्याचा आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स आपण काढायचा. बरोबर. मी तुम्हाला काल पण आयटीसी बद्दल माहिती दिलेली आहे. ते दोन्हीही आपल्याला काढायचे. तर आपण काय करू? अमीर एंटरप्राइजेस जे आहे त्यांचं काय करायचं? आपल्याला दोन टॅक्स काढायचे. कोणकोणता? आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स दोन्हीही आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर आपण लिहू अमीर एंटरप्राइजेस जे आपल्याकडे आहे, समजा ज्यांनी काय बाटल्या वगैरे विकलेल्या आहेत ते अमीर एंटरप्राइजेस अमीर एंटरप्राइज अमीर एंटरप्राइज याचा पहिले काय काढायचं आपल्याला? आउटपुट टॅक्स. किती रुपये होता त्यांचा आउटपुट टॅक्स? 4100 रुपये. आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट, याला आपण आयटीसी असं म्हणतो. तो किती रुपये घेतला होता त्यांनी? 3800 रुपये. बरोबर. आता जे जीएसटीचं काय सूत्र आहे आपल्याकडं? देय, त्याला काय म्हणा आपण? जीएसटी. बरोबर. देय जीएसटी बरोबर आउटपुट वजा इनपुट करायचं. आउटपुट वजा इनपुट टॅक्स. बरोबर. आउटपुट वजा इनपुट टॅक्स आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आउटपुट किती आहे? सगळ्यात मोठी संख्या माझी दिलेली आहे ती. मग आउटपुट आहे आपल्याकडं 4100 वजा 3800 रुपये. उत्तर किती येईल रे? वा, छान. किती आलं? रुपये 300. हे कोणाचं आलं? अमीर एंटरप्राइजेसचा आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स आला. आता आपण बघूया अकबरी ब्रदर्स. कोण बघायचं आपल्याला? अकबरी ब्रदर्स. यांचं पण काय काढायचं आहे? आउटपुट आणि इनपुट टॅक्स. त्यांनी आउटपुट किती भरला होता? आउटपुट टॅक्स यांच्यापेक्षा जास्त किती होता? 4500 रुपये. आणि इनपुट किती होता? इनपुट टॅक्स 4000. वा, शिकले बरं. आता ह्या प्रकारे आपल्याला उत्तर. बरोबर. म्हणून देय जीएसटी
देय GST बरोबर आउटपुट वजा इनपुट. छान. बरोबर. देय GST. मग आता यांचा आउटपुट टॅक्स किती होता आपल्याला इथं आपण मांडला. किती? 4500 वजा 4100. खूप सोपी वजाबाकी. आता यांना एकूण टॅक्स किती द्यायचा रुपये? 400. त्यांच्यापेक्षा किती रुपये जास्त द्यायचे? 100. यांचा किती आला? 400 रुपये. यांचा किती होता? आता हे यांचा बरोबर. व्यवसायात विवरण करायचं. काय करायचं? दोघा जणांचा देय जीएसटी. याच्यासाठी आपण एक छोटासा तक्ता पण या ठिकाणी बनवू शकतो. बरोबर. आता जे जीएसटी आपण इथं दिला हे दोघा जणांचा जीएसटी झालाय. बरोबर. या दोघा जणांना काय करायचंय? हा जीएसटी भरायचा किंवा त्यांनी भरलेला पण आहे. बरोबर. आपण इथं लिहू जीएसटी, याला मोठं करू. बरोबर. इथं पण काय करायचं आपल्याला? जीएसटी. हे झाला. हा झाला अकबरी ब्रदर्सचा. हा झाला आमिर एंटरप्राइजेसचा. दोघांचा पण झाला. बरोबर. बघा हा बघा आमिर एंटरप्राइजेसचा जीएसटी किती होता? 300 रुपये. बरोबर. रुपये 300. आणि अकबरी एंटरप्राइजेसचा किती आलता? 400. आता देय जीएसटी. दोघांच्या जीएसटीची बेरीज केली आपण. किती रुपये भरला दोघांनी मिळून? 400. बरोबर. आता यांचा सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचा. एकाचा केंद्राचा राज्याचा मिळून जो कर आहे तो दोघांचाही काय करायचा? या ठिकाणी कर मांडायचा. आपल्याला माहिती आहे 300च्या निमा कर सीजीएसटी आणि निमा कर एसजीएसटी. यांचे किती आले इथं? रुपये 150. इथं पण किती आलं? रुपये 150. आता 400च्या रुपये किती? 200. इथं रुपये 200. बरोबर. आता या दोघांची बेरीज किती आली? 350. 350. इथं पण किती आली बेरीज? 350 रुपये. आता यांनी दोघांनी मिळून पूर्ण जीएसटी किती भरला? 700 रुपये. बरोबर. किती भरला? 700 रुपये. त्याच्यात केंद्राचा गेला 350 आणि राज्याचा गेला 350 रुपये एकूण. मग एक आमिर एंटरप्राइजेस होता तुमच्याकडं आणि एक कोण होतं? अकबरी ब्रदर्स. हा तक्ता व्यवस्थित तुम्ही स्केलच्या सहाय्याने करून घ्या आणि व्यवस्थित मांडा. एसजीएसटी, सीजीएसटी आणि जीएसटी. जो देय आहे, जो कर त्यांना भरायचा आहे ते. आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. प्रश्न 4. बरोबर. चला लिहून घ्या.